नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर मी व्लॉग स्टार्ट करते. मला वाटतं 2 महिन्यांनंतर मी व्लॉग स्टार्ट करते आहे. सो मी एक न्यू लिपस्टिक घेतली होती, सो तीच मी अप्लाय केली. बाकी काहीही मेकअप वगैरे केलेला नाही आहे. पण ही न्यू लिपस्टिक मी घेतली, तिचा शेड मी चेक करते आणि खूप नॅचरल लुकिंग आहे. बघूयात कशी दिसते म्हणून लावून बघितली. आणि तुम्हाला माहिती आहे की काल सगळ्या शाळांना सुट्टी होती. इतका पाऊस काल झाला ना, भरपूर पाऊस झाला. पण आज मात्र असं नाही आहे. आज वातावरण खूप छान झालं आहे. पण आता सध्या आभाळ आलं आहे. आता पावसाचं काय होतं आहे हे काय माहीत नाही. पाऊस येईल सुद्धा किंवा नाही सुद्धा येणार. पण काल चाकण परिसरात किंवा तिथून पुढच्या परिसरांमध्ये इतका पाऊस झाला अक्षरशः लोकांच्या गाड्या वगैरे आहेत ना, त्या अर्ध्या बुडाल्या होत्या पाण्यामध्ये. इतका पाऊस झाला आहे. आणि शिवला स्कूलला काल सुट्टी होती आणि आजसुद्धा शिवला स्कूलला सुट्टी आहे. आणि लाडू जस्ट आत्ताच झोपला आहे. तर म्हटलं की आज खूप दिवसानंतर मी व्लॉग स्टार्ट करते आहे. सो माझी ना व्लॉग बनवायची इच्छाच होत नव्हती खूप दिवसांपासून. काय होतं ना, आपण लोकांचा काही वेळा खूप विचार करतो आणि त्यामध्ये आपलं स्वतःचं नुकसान होतं. सो असंच काहीतरी झालं. माझं चॅनल मॉनिटाईज झालं. मी इतकी मेहनत केली व्हिडिओज बनवण्यासाठी, त्यानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि मला माझ्या व्हिडिओमधनं फर्स्ट पेमेंटसुद्धा आलं. आणि यानंतर एवढं झाल्यानंतर मी लोकांचा विचार करत बसले की लोक माझ्याबद्दल असं बोलतात तसं बोलतात. सो आता मी व्हिडिओज नाही बनवत किंवा असं काहीतरी. देन मला रिअलाईज झालं की माझ्या स्वतःच्या चॅनलसाठी मी इतकी मेहनत केली आणि आता ते लोकांचा विचार करून मी वाया का घालवू. आता मला माझ्या यूट्यूब चॅनलमधनं काहीतरी मिळत आहे. सो आता इतक्या लांब आल्यानंतर मी लोकांचा विचार करून का असं करू. हे सुद्धा माझं काम आहे. जसे की लोक जॉब करतात, बाहेर जाऊन पैसे कमवतात, तसं हे सुद्धा माझं काम आहे. हे सुद्धा माझा जॉब आहे. आणि काहींना असं वाटतं की मी फक्त फोन घेऊन बसते आणि हे काहीही काम नाही आहे, काहीतरी व्हिडिओ बनवणं. पण हे सुद्धा काम आहे. आणि मी ठरवलं की आता लोकांचा विचार नाही करायचा. मी इतकी मेहनत केली आहे. सो आता हे मी वाया घालवणार नाही आहे. सो आजपासून मी रेग्युलर व्हिडिओज बनवायला स्टार्ट करणार आहे. आणि आजचं वातावरण ना खूप छान झालं आहे. काल म्हणजे अक्षरशः घराच्या बाहेरच निघता आलं नाही, इतका पाऊस होता. सो आत्ताचं वातावरण मी तुम्हाला दाखवते. सो आजचं वातावरण इतकं छान झालं आहे ना. आमचा हा इथला ओढा आहे ना, तो सुद्धा फुल भरला होता. आणि हे आत्ता जस्ट पुलाचं काम झालं आहे, कारण की पाणी वरती यायचं. सो पाणी वरती नाही आलं, पण फुल भरला होता. जर का काम नसतं झालं ना, तर नक्कीच पाणी वरती आलं असतं. आणि अजिबात आज पाऊस वगैरे नाही आहे, पण आभाळ मात्र नक्की आलेला आहे. आता पाऊस येईल सुद्धा. आणि माझं बाळ आत्ता झोपले, मी तुम्हाला दाखवते. आणि लाडू झोपेल तितका शांत असतो, नाहीतर इतका वैताग देतोय. आता अजिबात ऐकत नाही. रोडला जातो किंवा मग त्याला मोठे सायकल घेऊन फिरायचं असतं. अजिबात ऐकत नाही. त्याला सांगितलं तू पडशील तरी सुद्धा अजिबात ऐकत नाही. त्याला त्या मोठ्या सायकलच हव्या असतात. सो तो झोपेल ना, आता तितकीच शांतता घरामध्ये असते. आणि ऐन पावसाळ्यात माझी मशीन खराब झाली, वॉशिंग मशीन. आणि कपडे अजिबात वाळत नाही आहे, कारण की ऊनच पडत नाही अजिबात. सो बघू आता मी कुठली मशीन घेते. अशा तर 2 मशीन आहेत ना माझ्या फिक्स झालेल्या आहेत. सो बघू त्यातली एक मी कुठली जी मला आवडेल ना ती मी घेईल. सो बघू आता कधी मुहूर्त लागतोय. चाललं आहे की आज संध्याकाळी जायचं. विनायक बाहेर गेला आहे, त्याचं थोडंसं काम आहे. आता ते करून आला की मग आम्ही जाऊ. आणि आज जर कॅन्सल झालं तर मग बघू परत कधीतरी. पण कपडे वाळवायची मात्र खूप पंचायत होती आहे, कारण की कपडे अजिबातच वाळत नाही आहे, अजिबातच ऊन नाही आहे. लाडू झोपला होता, तर मग मी म्हटलं की वरचं आधी आवरून घेऊयात. रूममध्ये बराच पसारा झाला होता. बेडशीट्स वगैरे नीट करायच्या होत्या, थोडीशी डस्टिंग करायची होती. सो मग मी वरती आले आणि बेडशीट्स वॉश करूनच टाकलेल्या होत्या, पण त्या खूपच गोळा झाली होती, म्हणून मग मी ती नीट करायला वरती आले होते. सो मग मी हे सगळं बेडशीट्स वगैरे नीट केले.
आणि आमच्या रूममध्ये झाल्यानंतर मग मम्मींच्या रूममध्ये गेले, तिथलीसुद्धा बेडशीट नीट केली. आता तिकडच्या बेडशीट आहेत ना, ती जास्त हे होत नाहीत, विस्कटत वगैरे नाहीत, ते नीट असतात. कारण की तिकडे मम्मी आणि शिव दोघंजणं असतात. पण इकडे लाडू असतो ना, तर तो रात्रीचं त्याला वरती झोपायला नेलं की तो सारखा खाली उतरतो सरकून आणि वरती चढतो. त्यामुळे मग त्या सगळ्या एका साईडला गोळा होतात, साईडने निघतात वगैरे. आणि आमच्या रूममध्ये ना भरपूर काही गोष्टी असतात, म्हणजे लाडूची खेळणी, डायपर्स वगैरे भरपूर गोष्टी असतात. सो ते क्लीन करावं लागतं रोज सकाळी उठल्यानंतर. सो बेडरूम क्लीन झाल्यानंतर मग मी खाली आले आणि किचनमधलं बऱ्यापैकी तर सगळं आवरलं होतं. फक्त किचनचं काउंटर होता तो क्लीन करायचा होता. सो तो क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ना माझे 2 पार्सल्स आले होते. एक माझं होतं आणि एक विनायकचं होतं. सो एक कुर्ता सेट होता आणि एकामध्ये मोबाईलचा कवर होता, फोन केस होता. सो सगळ्यात आधी मी तो फोन केस ओपन करून बघितला आणि हा फ्लिपकार्टवरनं घेतला होता. आणि जो माझा कुर्ता सेट्स आहेत ना, तो मिशोवरनं घेतला होता. आणि खूप छान कुर्ता सेट आहे, 500 रुपयांच्या आत आहे. सो हा कुर्ता सेटसुद्धा मी तुम्हाला ट्राय करून दाखवते की कसा दिसतोय. सो हा ड्रेस मी ट्राय करायला गेले आणि त्या भरात माझे आणखीन 2 पार्सल आले. सो यातसुद्धा कुर्ता सेट आहे आणि तो सुद्धा मी तुम्हाला वेअर करून दाखवते. सो सगळ्यात आधी हा, आणि हा मला छान दिसतो की नाही हे तुम्ही सांगा. मी हा ठेवू की मी हा रिटर्न करू. आता मशीन चालू झाली त्यामुळे काहीच आवाज येणार नव्हता म्हणून मी ते व्हॉइस ओव्हर करते. सो हा कुर्ता सेट होता आणि हा कॉलर्डमध्ये आहे, ऑफिस वेअरसाठी खूप मस्त आहे. आता मी हा मागवला होता एस साईजमध्ये, पण तरीसुद्धा तो थोडासा लूज होता. सो मला थोडंसं त्याला अल्टर करावं लागेल, खूप नाही, एकदम नॉर्मल. आणि हा जो दुसरा सेट होता ना, त्याचा कलर मला खूप आवडला आणि हा सुद्धा खूप छान आहे. आणि याचं कापडसुद्धा जो मी वेअर केला आहे त्याच्यापेक्षा बेटर आहे. आणि हा ब्रँड होता इथनिया म्हणून. आणि खरंच खूप मस्त कुर्ता सेट आहे आणि याच्या आतमध्ये स्लीव्ससुद्धा दिलेले आहेत. आणि हा सुद्धा मी तुम्हाला वेअर करून इथे दाखवला आहे. आणि याला आहे ना पॉकेटसुद्धा होतं एका साईडला आणि आतमध्ये स्लीव्ससुद्धा आहे. पॅन्टसुद्धा खूप छान आहे. आणि हा कसा दिसतोय तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता यापैकी तुम्हाला कुठलाही कुर्ता सेट घ्यायचा असेल तर मी खाली टॅग करते. सो तुम्हाला तिथून हा घेता येईल आणि दोन्हीही 500 रुपयांच्या आत आहे, अफोर्डेबल आहे आणि दिसायलाही खूप छान आहेत. सो हा कुर्ता सेट मला खूप जास्त आवडला आणि याची क्लॉथची क्वालिटीसुद्धा त्याच्यापेक्षा थोडी बेटर आहे. आणि प्राईसच्या मानाने ना दोन्ही पण खूप छान आहेत. दोन्हीही अंडर 500 रुपीज आहे, 500 रुपयाच्या आत आहेत. दोन्हीसोबत पॅन्टसुद्धा आहे आणि याचा कलर मला खूप आवडला आहे, माझ्यावर छान दिसतोय. सो हा मी ठेवणार आहे आणि तो सुद्धा मी ठेवणार आहे. मला दोन्हीही खूप आवडले. आणि आणखीन एक जे माझं पार्सल आलं होतं ना, सो त्यामध्ये मी जे आपले देवपूजेचे जे काही ताम्हण असतं, तांबे असतात ना, ते क्लीन करण्यासाठी मी इथे हे ऑर्डर केलं होतं.
पितांबरीऐवजी आपण हे यूज करू शकतो आणि याने भांडी खूप क्लीन निघतात. आता तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की हे नक्की वर्क करतं की नाही, कारण की आता माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. मला चेंजसुद्धा करायचं आहे आणि मला थोडीशी क्लिनिंगसुद्धा करायची आहे. सो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते हे खरंच वर्क करतं की नाही. सो हे आता मी ठेवून देते आणि तुम्हाला कुठला कुर्ता सेट जर का घ्यायचा असेल तर त्याची खाली लिंक मी देते. मम्मा बोल, मम्मा. ओ लाडूची गाय झाली आणि लाडू उठलाय आणि लाडूची लगेच बाहेर पळायची तयारी चालू झाली. दादाची स्कूटी आहे, दादाची आहे, शिव दादाची आहे ना. शेड मध्ये जायचं, चल लवकर शेड मध्ये जायचं, चल आपल्याला पटकन. गाडी आली, गाडी, चल भागो. हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर दादू. उम्मा दे, उम्मा दे. चल लवकर. ओ काय आलंय बघ लाडू, इकडे बघ काय आहे. आता भरपूर पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आमच्या इथे एक खेकडा आलाय. काय आलंय बघ. चावेल तुला, जाऊ नको. अरे अरे पळाला पळाला. बरं झालं मी लगेच बघितला, नाही तर लाडूला चावला वगैरे असता. गाडी चालवतो, चालवा. हा हा हा. आणि सकाळपासून पाऊस नव्हता आणि दुपारनंतर पुन्हा पाऊस सुरू झालाय. स्ट्रेटनिंग करती मम्माची बघून. तर लाडूला ना ज्या गोष्टी मी करते त्या सगळ्या करायला पाहिजे. तर मी स्वयंपाक करते, सो त्याला सुद्धा गॅसवरती चढून काही ना काहीतरी बनवायचं असतं. त्यामुळे त्याला इथे सेपरेट जो आमचा जुना गॅस होता तो इथे दिलेला आहे आणि इकडे त्याला एक टोपसुद्धा दिलेला आहे, एक छोटा लायटरसुद्धा दिलेला आहे त्याला. आणि हा बंद आहे. आणि मला स्ट्रेटनिंग करताना त्याने बऱ्याचदा बघितलं आहे. सो मी नसताना तो गपचूप येतो आणि स्ट्रेटनिंग असं केसांवर फिरवतो. अगं माझं पाय शान पिलो आहे. स्ट्रेटनिंग करतो तू. ठेवा ठेवा. इकडे लाडूची व्लॉगिंग चालू झाली आहे. मागे हो लाडू, मागे हो, मागे हो, मागे हो. हा मागे जा. बोला आता, बोला हॅलो. मम्मा बोल, मम्मा, मम्मा. बाय बाय म्हण, बाय उम्मा. अरे बंद झालं, थांब थांब मी लावते. हा बाय बोल, बाय. उम्मा दे, उम्मा, उम्मा दे. आणि 6 वाजता विनायकचा कॉल आला आणि म्हणाला की आवरून ठेव, आपण मशीन बघायला जाऊयात. सो मग आम्ही 6:30 वाजता आम्ही निघालो आणि चाकणमध्ये भरपूर पाऊस होता, भरपूर. म्हणजे जिथून घाट स्टार्ट झाला आहे ना तिथूनच इतका पाऊस होता, म्हणजे अगदी पुढचं काहीच रस्तेसुद्धा दिसत नव्हते, एवढा पाऊस चालू होता. पण आमच्या इकडे मात्र थोडाच होता. सो आम्ही सूर्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेलो होतो आणि भरपूर मशीन्स बघितल्या. आता माझ्या तर 2 फायनल झाल्या होत्या, एक सॅमसंग आणि एक हायरची. सो तर दोन्हींमध्येच मला थोडंसं हे होतं की मी बघूनच घेईल की कुठली मला घ्यायची आहे. आणि मग मशीन्स वगैरे बघितल्या आणि तिथे डिशवॉशर्ससुद्धा होते, डिशवॉशर्स पण बघितले मी. आणि मग फायनली मी मशीन तिथे बुक करून आले. आता ते होम डिलेवरी देतात. सो मशीन आल्यानंतरचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कुठली मशीन घेतली आणि किती KGची घेतली, सगळी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.